विद्यार्थी मित्रांनो, ध्येय साधना म्हणजे पोरखेळ नव्हे. ध्येय साधना म्हणजे समर्पण आणि समर्पण म्हणजेच ध्येय साधना आहे. या विषयावर आज आपण बोलणार आहोत. तहान लागणं, अन्न शोधण्यासाठी भूक लागणं आणि पाणी शोधण्यासाठी तहान लागणं गरजेचं असते. तसं ज्ञानाची भूक लागल्याशिवाय ज्ञान प्राप्तीमध्ये, ज्ञान साधनेमध्ये माणूस समरसच होऊ शकत नाही मित्रांनो. बऱ्याच जणाला मी विचारतो, तुम्हाला ही पदवी का मिळवायची आहे? या परीक्षेत तुम्हाला यश का मिळवायचं आहे? तर त्यांचं उत्तर असते, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. का व्हायचं आहे? नाही, ते माहिती नाही. वडिलांची इच्छा, आईची इच्छा, मला वाटते. तर मित्र, हाय क्लिअर होणं अतिशय गरजेचं आहे. त्या अत्यावश्यक गरज वाटली पाहिजे तुम्हाला. जसं श्वास घेणं ही जिवंत राहण्यासाठी, जगण्यासाठीची गरज आहे. पाणी पिणं ही जिवंत राहणं आणि जगण्यासाठीची गरज आहे. अन्न घेणं ही जिवंत राहणे आणि जगण्यासाठीची गरज आहे. झोप घेणं एक 5 ते 6 तास ही आपल्या जीवन जगण्यासाठी गरजेची गोष्ट आहे, अत्यावश्यक गोष्ट आहे. तसेच माझं हे ध्येय प्राप्त करणं ही माझी तशी गरज आहे असं तुम्हाला तीव्रतेनं जर वाटत असेल मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो, तुमच्या ध्येय प्राप्तीपासून जगातली कुठली शक्ती तुम्हाला रोखू शकणार नाही. तळमळ आणि तगमग, जसं पाण्यातला मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर जसा वाळूवर टाकला तर जसा तडफडतो ना, तशी तडफड तुमची. तो कशासाठी तडफडतोय? पाण्यासाठी. तिथं पाणी मिळत नाही त्याला. त्याचं जीवन म्हणजे पाणी असते मित्रांनो. माशाचं जीवन म्हणजे पाणी असते. म्हणून तसं तुम्हाला वाटलं पाहिजे, माझं ज्ञान साधणं हे माझं जीवन आहे. मला ज्ञान साधनेपासून बाजूला केलं तर मी अस्वस्थ होतो. पुस्तकापासून मला जर बाजूला केलं तर मी अस्वस्थ होतो. असं विद्यार्थी दशेत तुम्हाला वाटलं पाहिजे. पुढच्या सोशल विद्यार्थी जीवन संपल्यानंतरचा जीवनाचा भाग पुन्हा बघू आपण कधी. पण विद्यार्थी अवस्थेमध्ये जसं पाण्यासाठी मासा तळमळतो, पाणी हेच त्याचं जीवन असते, तसा तुमचं ज्ञान हे तुमचं जीवन आहे तसं तुम्हाला वाटलं पाहिजे. त्याशिवाय मी जगू शकत नाही. त्याशिवाय तडफड झाली पाहिजे तुमची. ही तडफड ज्ञानासाठी जर होत असेल तर तुम्हाला जगातली कुठली शक्ती तुम्हाला यशापासून रोखूच शकत नाही. हे 100% खरं आहे. मला माझं ध्येय जीवापेक्षा प्रिय आहे, श्वासापेक्षा गरजेचं आहे असं वाटलं पाहिजे. श्वासापेक्षाही महत्वाचं आहे. ही भावना, ही धारणा मनाची झाली पाहिजे. आणि तुम्ही
ज्ञान साधना करत असताना स्थैर्य, चैतन्य, उत्साह, आनंद, आत्मविश्वास वाटला पाहिजे ज्ञान साधना करत असताना. जसं जसं तुम्ही ज्ञान साधनेमध्ये मग्न व्हाल तसं तसं तुमच्या चेहऱ्यावरचं तेज दिसलं पाहिजे, उत्साह दिसला पाहिजे, आत्मविश्वास दिसला पाहिजे. यास तुमच्याकडे बघितलं कीच वाटलं पाहिजे तुमच्यातला प्रचंड आत्मविश्वास बघून ज्ञान साधनेमध्ये यास हा पोरगा यशस्वी होणार आहे. चिंता, काळजी, भय, द्विधावस्था यांनी तर तुमचं जीवन पोखरून टाकलेलं असेल. तर ज्ञान साधनेसाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जाच गमावून बसाल तुम्ही. ज्ञान साधनेमध्ये एवढं समर्पित व्हा की तुम्हाला चिंता, काळजी आणि भय करायलाही सुद्धा उसंत नाही मिळाली पाहिजे, वेळ नाही मिळाला पाहिजे. तुम्हाला ज्ञान साधना करताना जीव गमवायची काही गरज नाही. तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जीव धोक्यात घालायची सुद्धा गरज नाही. छत्रपती शिवरायांचं ध्येय जे होतं स्वराज्य मिळवणं, तर छत्रपती शिवरायांनी आपला जीव धोक्यात घालून स्वराज्य प्राप्ती केली. तुम्हाला तर जीव धोक्यात घालायचं नाही. आपण छत्रपतींचे वारस आहोत हा विचार तुमच्या मनामध्ये ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा प्रेरणादायी वारसा आपल्याला आहे, हे डोक्यात ठेवा तुमच्या. आणि हे कसं ही माणसं, महान माणसं कसं समर्पित होऊन जगली ह्यानं थोडंसं चेतवा तुमच्या अंतर्मन. न चेतता ओलाच आहात तुम्ही आतून, चेतलाच नाहीत, पेटलाच नाहीत. आतून जरा जर असा खडक फुटला ना तर वर जरा उसळून वर येतो. तसं तुमच्या मनामध्ये उसळी आली पाहिजे की मला यश संपादन करायचं आहे. आणि कधी कधी परीक्षा येते आणि कधी कधी माझं ज्ञान तिथं मी व्यक्त करू आणि कधी कधी विजयाचा, यशाचा झेंडा मी दाखवू, असं आतून वाटलं पाहिजे. यासाठी जगाचा विसर पडला पाहिजे मित्रांनो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण तुम्हाला देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञान साधना म्हणजे जीवनाचं समर्पणच होतं त्यांचं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जे नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ही जगात जी प्रतिमा तयार केली ते कधीतरी समजून घ्या. मी तर म्हणेल की प्रत्येक स्टुडंटनी, प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांचं विद्यार्थी दशा समजून घेतली पाहिजे. त्यांचं शैक्षणिक प्रवास तरी तेवढा समजूनच घेतला पाहिजे. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे चरित्र आहे, धनंजय कीरांनी लिहिलेले याचे संध आहे, हे तुम्ही एकदा किमान ते फार ना एका दिवसात वाचणं होते, फक्त 1-2-3 तासामध्ये फक्त शैक्षणिक जीवन तेवढे काही संदर्भ तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला काही संदर्भ, बाबासाहेबांचे प्रेरणादायी संदर्भ मी सांगणार आहे. रात्र अभ्यास करणं, प्रतिकूल परिस्थिती, अपुरं घर, अपुऱ्या सुविधा, हे सगळं त्यांनी आयुष्यात बघितलेलं आहे. अशाही अवस्थेमध्ये त्यांनी आपली ज्ञान साधना सोडलेली नाही.
त्यांना पुरेसं अन्न सुद्धा खायला मिळत नाही. मी एक संदर्भ वाचून दाखवतो इथं थोडक्यात तुम्हाला. पुरेसं अन्न खाऊन त्यांना पुरेसं अन्न नव्हतं, तर त्यांना पुरेसं अन्न नव्हतं तर अपुरेसे अन्न खाऊन ते सकाळी वाचनालयामध्ये सर्वांच्या आधी जात. दुपारचे जेवण घेण्यास त्यांच्याकडे पैसे नसायचे. बरोबर आणलेले सँडविचचे 2 तुकडे ते तेथेच हळूच खात, परंतु त्यासही मनाई करण्यात आली. या ठिकाणी खाता येणार नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी तुकडे खाणं सोडून दिलं, अभ्यास नाही सोडला. तुकडे सोडले पण अभ्यास नाही सोडला. पोटाची भूक मारून ते 5 वाजेपर्यंत अभ्यास करत बसत. वाचनालयामध्ये सुरुवातीला ते जायचे, पहिले ते असायचे आणि वाचण्यामध्ये एवढे मग्न असायचे की ते शेवटी बाहेर यायचे. त्यांना वेळ झाली म्हणून सांगावं लागायचं तिथल्या व्यक्तींना, तेव्हा ते बाहेर येतात. इतकी तंद्री लागायची. ही भावावस्था, ही समाधी लागायची त्यांना एक प्रकारे. ज्ञानामध्ये जेव्हा समाधी लागते तेव्हा ज्ञानाच्या क्षेत्रात आपलं सामर्थ्य तयार होते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांना. मग तिथून ते घरी येत, म्हणजे जिथं राहत तिथे येत. घर म्हणजे त्यांचं स्वतःचं घर नव्हतं. तिथं थोडा वेळ पाय मोकळे करत, त्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत पुन्हा अभ्यासाला बसत. रात्रीच्या जेवणामध्ये आपू 1 पेला भर बाहेरील आणि बरोबर 1-2 बिस्किट एवढंच त्यांना तिथे जेवण मिळत. दिवसभर वाचन करून आल्यानंतर देखील आणि पोटामध्ये अपूर अन्न असताना देखील ज्ञानाची भूक एवढी तीव्र होती की अन्नाची भूक तिथे तोकडी पडायची. अन्नाच्या भुकेचं काहीच वाटायचं. मग पुन्हा दिवसभर वाचून आल्यानंतर ते थकायचे नाही. ज्ञानाची एवढी ऊर्जा, ध्येयप्राप्तीची एवढी तळमळ की परत ते अस्वस्थ होऊन ज्ञानासाठी तळमळून पुन्हा अभ्यासाला बस. रात्रभर अभ्यास चालायचे. मध्यरात्री त्यांना कडकडून भूक लागायची. भुकेचा डोंग जरी उसळला तरी त्यावेळेस त्यांना प्रचंड भूक लागायची. त्यांच्या एका गुजराती मित्रानं त्यांना एक पापडाची करंडी दिलेली होती. त्यातले 4 पापडं एका पत्र्यावर मध्यरात्री ते भाजून खात आणि वरून 1 कपभर दूध पिऊन मग पहाटेपर्यंत त्यांचा अभ्यास चालू राहायचा. हे पहाटेपर्यंत अभ्यास चालू राहायचा मित्रांनो. अशा प्रसंगी सगळं जग झोपलेलं असायचं. आणि सगळं जग झोपलेले असताना देखील त्यांची ती ज्ञान साधना चालू असायची. ती प्रेरणा आतून झरा फुटलेला असेल ना तर पाणी दिसतं. वरून खड्ड्यात पाणी टाकलेलं नाही दिसत. आणून टाकाले पाणी, ते जिरून चले आणून टाकाले. व बाह्य प्रेरणेपेक्षा आंतरिक प्रेरणा माणसाला अधिक गती देतात, अधिक उन्नत करतात, अधिक
गतीनं ध्येय प्राप्तीसाठी वाटचाल करा, आंतरिक प्रेरणा होते. हे सगळं सांगत असताना आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. मी जे हे बोलत असताना तुम्हाला, मी हे सगळं वाचन करून चिंतन करून हे तुम्हाला सांगत असताना आता एक 3च्या आत त्याचा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. तर त्यांच्यासोबत त्यांचा मित्र, एक रूममेट असना डेकर नावाचे मित्र त्यांच्यासोबत असायचे त्यांच्या रूममध्ये. ते जेव्हा उत्तर रात्री जागे होत झोपेतून, तेव्हा बाबासाहेबांना ते म्हणत, अहो आंबेडकर, रात्र फार झालेली आहे, किती जागता दररोज, किती जागता दररोज, आता विश्रांती घ्या, झोपा. तेव्हा बाबासाहेब शांतपणे म्हणत, अहो अन्नाला पैसा आणि झोपायला वेळ मजपाशी नाही. अन्नाला पैसा आणि झोपायला वेळ मजपाशी नाही, कारण मला ज्ञान साधना करायचे. बाबासाहेबांनी शिष्यवृत्ती घेऊन अतिशय कष्टाचं जीवन चालू असताना बाबासाहेब ही ज्ञान साधना करायचे. मित्रांनो, तुम्हाला किती प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेब ज्ञान साधना करायचे. राजेश्री शाहू महाराजांकडून त्यांनी शिष्यवृत्ती घेतली. एवढंच नव्हे तर पैसे देखील ते मागत. त्यांचं एक उदाहरण, 4 सप्टेंबर 2019 रोजी बाबासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना एक पत्र पाठवून 200 पाऊंड पाठवा अशी विनंती केलेली आहे. हे सगळं चालू आहे मित्र इकडे. आणि इकडे पत्नीचं काय चालू आहे तुम्हाला सांगतो. पती प्रदेशी असताना या साध्वीने अत्यंत हलापष्टत जीवन काढलं. कधी कुरकुर केली नाही, कधी तोंडावाटे कठोर शब्द काढला नाही. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्कर्षासाठी रमाबाई परमेश्वरांची करुणा भागत. वृत्तस्तरात आंबेडकर अमेरिकेस गेले तेव्हा त्या गरोदर होत्या. त्यांना मुलगा झाला आणि त्याचे नाव गंगाधर ठेवले. तो लहानपणीच वारला. त्यांचा एकुलता एक मुलगा यशवंत ह्याच्या प्रकृतीविषयी त्यांना चिंता वाटे. तरी सुद्धा अतिशय कसरीने प्रपंच चालून पतीच्या अभ्यासात व्यत्यय येईल अशी एकही गोष्ट तिने केली नाही. म्हणजेच रमाईने इतकी ती सदा दक्ष आहे. असे पतीच्या प्रयत्नामुळे तिला अक्षरओळ झाली होती. मित्र, ही सुद्धा बाबासाहेबांची एक प्रेरणा होती. आपली पत्नी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संसाराचा गाडा सांभाळते आहे. आणि तिकडे हलापेष्टेचं जीवन जगत आहे. आपल्याला लवकर ज्ञान साधना करून डिग्री घेऊन लवकर जाणं भारतामध्ये गरजेचं आहे असं बाबासाहेबांना वाटायचं. हे आपण लक्षात ठेवा. हे मी संदर्भ विद्यार्थ्यांसाठी हे देतो की किती प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे जीवन चाललं. प्रेक्षणीय स्थळ असतील, उपहारगृह असतील, नाट्यगृह, चित्रपटगृह यांचा मोह होऊ शकतो विद्यार्थ्यांना. मोबाईल मधले वेगवेगळे गेम पाहणे, मोबाईल मधले वेगवेगळे कार्टून पाहणे, कार्टून पाहून कार्टून व्हायची वेळ आली. पण बाबासाहेबांच्या लेखी या गोष्टी नव्हत्या. त्यांनी हे प्रेक्षणीय म्हणजे अभ्यासात व्यत्यय येतील अशा त्या गोष्टी ते कधी करायचे नाही. आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि
आणि भवितव्याचा अभेद असा पाया पराक्रम पुरुष कसा उभारतो, अडचणीमुळे त्यांचे गुण कसे अंगचे गुण कसे प्रकट होतात, याचे आंबेडकरांचे जीवन हे मोठे उदाहरण असल्याचे धनंजय कीरांनी सांगितलेले या चरित्राचे. मी हे संदर्भ एवढ्यासाठी दिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ध्येय ठरवत असताना ही एक कठोर साधना आहे, ह्याची जाण ठेवा. मला माझं ध्येय प्राप्त होईपर्यंत ऐशाराम, चैन या गोष्टीपासून दूर राहावं लागणार आहे, याची जाणीव ठेवा. आणि जर तुम्ही अशी जाणीव ठेवून जर अभ्यासाला लागलेले असाल तर जगातली कुठली शक्ती तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही. संपूर्ण अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठीचा वेळ हे तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि मग एका महिन्याने किमान एका महिन्याने आढावा घेत चला. एका महिन्यात किती मार्काची तयारी झाली, आणखीन किती महिने परीक्षेसाठी आहेत. मग आता एका महिन्यामध्ये मी जर एवढ्या मार्काचा तयारी केली असं समजा, तुमच्या परीक्षेसाठी 10 महिने आहेत. 10 महिने आहेत, तुम्हाला 500 मार्काची तयारी करायची. 10 महिने आहेत, 500 मार्काची तयारी. तुमची प्रत्येक महिन्याला किती तयारी व्हायला पाहिजे? 50 मार्काची तयारी व्हायला पाहिजे. आणि ती जर होत असेल तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. मित्र, बुद्धी 1% असेल तरी प्रयत्न 99% तुमच्या सोबत असतील तरी 100% तुम्ही यश मिळवू शकता. एडिसनचं उदाहरण एक डोळ्यासमोर ठेवा. थोडा अभ्यास लक्षात राहिला, परत करा, परत करा. 1000 प्रयत्न करावे लागले एडिसनला. विजेच्या बल्बचा शोध लागण्यासाठी 999 वेळा विजेचा बल्बचा शोध त्यांना वेगवेगळ्या प्रयत्नाने फेल ठरला, तरी ते थांबले नाहीत. असं म्हणतात त्यांनी 1000व्या प्रयत्नामध्ये विजेच्या बल्बचा शोध लावला आणि जगातला संध्याकाळचा अंधार दूर केला, सूर्य तयार केला. संध्याकाळचा सूर्य म्हणजेच बल्बचा शोध होय. एका नव्या सूर्याला जन्म घालण्याचं काम एडिसनने केलेलं आहे. एवढं भव्य दिव्य काम करण्यासाठी तेवढंच अपयश पचवलेलं आहे. अपयशाला तुम्ही कमी समजू नका. अपयश म्हणजे वाईट नसते, पण अपयशाने थांबणं वाईट असते. अपयशाला यशात रूपांतर करायचं आहे. यासाठी तुम्हाला सातत्याने ध्येयाचा ध्यास घेऊन अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट एकदा वाचल्यानं कळली नाही तर 1000दा वाचल्यानं मला कळणारच आहे असा प्रयत्न करा. आणि ती गोष्ट कळेपर्यंत तिला सोडू नका. कारण संकल्पना, सिद्धांत आणि
विषय जोपर्यंत आपल्याला समजत नाही, समजून घेत नाही, आकलन करून घेत नाही, आकलन केल्याशिवाय, एखादा विषय आकलन केल्याशिवाय तो लक्षात राहत नाही. लक्षात राहिल्याशिवाय परीक्षेत लिहिता येत नाही. ही जाणीव तुम्हाला असू द्या. त्यामुळं समजून घ्या. समजून घेतल्याशिवाय केलेला अभ्यास हा यशापासून दूर ठेवत असतो, याची जाणीव ठेवा. आणि विद्यार्थी मित्र, तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत. मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला ह्या अशा प्रेरणादायी विचारांची मेजवानी मी देऊन तुम्हाला थोडंसं गती देण्याचा, एक दिशा देण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. या प्रामाणिक प्रयत्नाचे सोबती होऊन तुमच्या यशाचे दोर, यशाचा ध्वज तुम्हाला फडकवायचे आहे. त्यासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.